नमस्कार मित्रांनो, कसे आहात? आज मी गुरुनाथ सामंत यांची कविता, आणखी एक कविता वाचणार आहे. कवितेचं शीर्षक आहे तुकडे स्वतःचेच. तर हा जो कविता संग्रह आहे गुरुचरित्र, त्यांचा आणखी एक कविता संग्रह आहे प्लीज. तर प्लीज मधल्या काही कविता वाचल्या, गुरुचरित्र मधल्याही काही कविता वाचल्यात. आता ही आणखी एक कविता गुरुचरित्र या कविता संग्रहातली. कवितेचं शीर्षक आहे तुकडे स्वतःचेच. आता हे तुकडे जे आहेत ना मित्रांनो, ते 10 तुकडे आहेत. म्हणजे बघा तसं 1, 2 असे ते 10 तुकडे आहेत. तर मी तुकडा 1, तुकडा 2 असं नाही वाचणार आहे. मी एका तुकड्यातून दुसऱ्या तुकड्यात जाईन. तुम्हाला समजलं तर कॅरी ऑन करा, नाही समजलं तरी कविता म्हणून ऐका, एन्जॉय करा. तुकडे स्वतःचेच. तुझ्याच आरशात माझं प्रतिबिंब पाहण्याचा अट्टाहास मी का धरावा? तुझ्या शरीरातूनच माझं शरीर रुजावं असा वेडाध्यास मी का घ्यावा? आकाशाघरून आलो मी मातीचे झालो, मग छप्पर जळाल्याचा कांगावा मी का करावा? तुझं शरीर हुंगता हुंगताच तू मला हवीशी झालीस. इथूनच मी एका फुलाची शपथ घेतली, रानटी उग्रवासाच्या. आणि तेव्हापासून हा असा वेडा पिसा जंगल जंगल तोडवतोय. तू मला चकवत आलीस, चुकवत आलीस, पण पुन्हा पुन्हा वळणावर मी तुला दिसतच गेलो. माझा नाईलाज आहे ग. कुठल्या जन्मीचं वैर साधून हे रस्ते माझ्या पायाखाली आले तर नकळे. पुन्हा पुन्हा भेटत राहिलो, पुन्हा पुन्हा तू ओळखीचे पाऊल ठसे पुसायचा प्रयत्न केलास. कैकदा तुझ्या शेजारी आलो तेव्हा बाजारी भेटल्याचा बहाणा केलास. पण तुला मनोमन ठाऊक आहे की एकदा फाटूनही मी अफाटच राहिलो आहे. तुझी स्वप्न तू मला दे, माझी मी तुला देईन. निदान आपल्या स्वप्नांना तरी गर्भ राहू दे ग. खोया खोया खुळखोळ्या स्वप्नाचा. स्वतःचीच हाडं एकमेकांवर घासून ऊब निर्माण करतोय मी ह्या ऐन थंडीत. तुमच्या इथे थंडी कशी काय? तुझा थंडपणा गेला की नाही? माझा हिवाळा मी अजून लांबवावा का? करावे कळवळून कळवावे. तू माझ्यावर अशीच आकाशासारखी, मध्ये एक विवस्त्र पोकळी, सचित्र संभोगासनात एक नवी भर घालणारी. तुझ्या डोळ्यातला सूर्योदय आणि न्हालेल्या केसातलं दव पाणी पुन्हा अपेक्षेने मी तुझ्याकडे पाहिलं. आणि तू सांगितलीस कुंडीत मरून गेलेल्या सदाफुलीची कहाणी. या इथंच तू मला तो पक्षी दाखवला होतास. बघता बघता तू निघून गेलीस त्या पक्षाच्याही अगोदर. अजूनही कधीतरी कुठून तरी तुझ्या गाण्याची फडफड कानी येते. आता तुला ओळख दाखवायला काय हरकत आहे? तुझी तुला ओळख आता पटली असेल. एका मर्यादित का होईना पत्नी, माता वगैरे ठाम पायऱ्यांवरून तुझं स्त्रीत्व आता वाहत जाईल. मीही आता का ओशाळून घेऊ? या अनुभवाने मी प्रथम निराश झालो.
मग त्यातली सर्वसामान्यता, नात्यातली सापेक्षता, व्यर्थता वगैरे टिंबांनी मीही संपृक्त झालो. एक दोन कविताही झाल्या, मांसन नसल्या तरी माझ्यातल्याही काही निर्माण शक्यता त्या योगे बळकट झाल्या. सहजच मिळत गेलेल्या या एक एक पूर्ण विरामातून सर्वसाधारण आयुष्याचे गुणधर्मही एक एक करून ओळखीचे होत गेले. आता जीवशास्त्राच्या विद्यार्थ्याच्या कुतूहल नष्ट नजरेनं मी तुझ्याकडे पाहू शकेन, किंवा कधी बोलावलंसच तर नियोगाच्या निर्विकार नजरेनं तुझ्या अंगावरून जाऊ शकेन. अशी कविता तुकडे स्वतःचेच. मित्रांनो, बऱ्यापैकी गुरुनाथ सामंत यांच्या कविता मी वाचून दाखवल्यात तुम्हाला, आणि आता एक साधारण पुन्हा नवीन कवितेच्या निमित्ताने आपण लवकरच भेटूया. तोपर्यंत टाटा बाय बाय, सावध राहा. बाय.